शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन पीक हे साधारण 20-25 दिवस झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये आता आपल्याला गवताचं प्रमाण जे आहे हे तणाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये तणाचं प्रमाण अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे. आपण इथं सर्वप्रथम अशा प्रकारे डवरा घ्यायचा, म्हणजे ज्याला आपण कोळपणी म्हणतो. कोळपणी करून घ्यायची आणि 2 ते 3 दिवसांनी ते गवत सुकल्यानंतर आपण इथं खुरपणी करू शकता, ज्याला आपण निंदन म्हणतो. तर अशा प्रकारे निंदन करू शकता आणि असे कुंजाणे वगैरे जे आहेत हे शेतामध्येच असे जागेवर ठेवून दिले तरी चालते. याचं सेंद्रिय खत होते. फक्त इचडा वगैरे असेल तरच आपण वेचू शकता. बाकीचे दुसरे गवत असतील तर ते पाऊस पडल्यानंतर चिपकत नाहीत. त्याच्यामुळं इचडा असेल तर आपण बांधावर नेऊन टाकू शकता आणि इचडा वगैरे नसेल तर आपण तिथं जागेवर जरी ठेवली तरी 2-4 दिवसांमध्ये सुकून जातात आणि त्याचं एक प्रकारचं सेंद्रिय खत होऊन जाते. तर त्यासाठी जास्त म्हणजे त्याचा भीती अशी बाळगायची गरज नाही. परंतु आपलं शेत जे आहे हे तणमुक्त ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. सध्या आपला जो प्लॉट आहे हा तणमुक्त ठेवण्यासाठी आपण इथं सोयाबीनचा खुरपणी चालू केली आहे आणि 2 दिवसापूर्वी आपण इथं कोळपणीसुद्धा केलेली होती. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास आपलं पीक जे आहे हे चांगल्या प्रकारे तणमुक्त राहील आणि आपलं पीक डौलदार दिसेल. त्याच्यावर नंतर आपण फवारे वगैरेसुद्धा घेऊ शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्यास आपल्या पिकापासून आपल्याला भरघोस उत्पादन घेता येते. आणि सर्व जो पाया आहे तणाचा, ते तण आपण जर काढलं तर आपण दिलेले खतं वगैरे आहेत तर ते सर्व आपल्याला आपल्या पिकाला मिळतील आणि आपल्या जे खतं टाकले आहेत ते गवत खाणार नाही आणि गवत कमी वाढेल. तर त्यासाठी आपल्याला खताच्या मात्रा द्यायची असेल तरी आपण तत्पूर्वी खुरपणी कोळपणी करून शेत तणमुक्त ठेवून नंतरच खताच्या मात्रासुद्धा जर त्याने दिल्या नसतील तर ते पण देऊ शकतात. आणि तसेच आपण तूर पीक जे असते तर तूर पिकालासुद्धा खताच्या मात्रा द्यायच्या आहेत. तण असेल तर ते पण तण आपण इथं चांगल्या प्रकारे आपण इथं खुरपणी करू शकता आणि त्याला पण सुद्धा खताची मात्रा देण्यापूर्वी पीक तणमुक्त ठेवणं आपल्याला सर्वात महत्त्वाचं आवश्यक असते. तर त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करू शकता.